हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आपला जो आतापर्यंत झालेला पार्ट होता कोणता बघा, मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोपची थिअरी आपण कंप्लीट केलेली आहे. ओके, नाव इट्स टाइम टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता कंपाऊंड मायक्रोस्कोप वरती एक प्रॉब्लेम दिलाय, त्याच्या अगोदर थोडंसं कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या बद्दल थोडंसं रिवाइज करूया. सांगा मला, कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये किती लेन्सेस आहेत? दोन लेन्सेस आहेत. एकाला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह कुणाला म्हणायचं? ज्या साईडला ऑब्जेक्ट ठेवतो त्याला ऑब्जेक्टिव्ह, आणि एकाला आयपीस, ज्या साईडला आपण डोळा ठेवतो त्याला आपण आयपीस म्हणतो. ओके, ऑब्जेक्टिव्हने जी इमेज फॉर्म केलेली आहे त्याला आपण इंटरमिडिएट इमेज म्हणतो, बरोबर. आणि जी आयपीसने इमेज केलेली आहे ते आपल्याला दिसणार आहे. दिस इमेज इज कॉल्ड एज फायनल इमेज. ओके, मग आपण मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला तयार केला. काय सांगा, मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप जर तुम्हाला इमेज कुठंच तयार झालेली नाही, असं इन्फिनिटीवरती किंवा डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजनवरती तयार झालेली नाही असं सांगितलंय, बरोबर. कुठे इमेज फॉर्म झाली एक्झॅक्ट सांगितलेलं नाही, तेव्हा आपण काय करायचं, मॅग्निफाईंग पॉवर जेव्हा कुठेही बेसिक फॉर्म्युला कोणता आहे, मायनस व्हीओ अपॉन यूओ इंटू ब्रॅकेट, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय, डी अपॉन यूई. ओके, डी अपॉन यूई. जर मॅग्निफाईंग पॉवर तुम्हाला पाहिजे असेल आणि सांगितलं असेल इमेज जी आहे ती इमेज कुठे फॉर्म झाली, इन्फिनिटीवरती फॉर्म झाली, तर मायनस व्हीओ अपॉन यूओ आणि इंटू सेकंड ब्रॅकेट डी अपॉन एफई. एफई यूई हे कशाशी रिलेटेड आहेत, आयपीसशी, आणि यूओ व्हीओ हे कशाशी रिलेटेड आहेत, ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड आहेत. समजा जर मॅग्निफाईंग पॉवर तुम्हाला जर फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजनवरती फॉर्म झाली असेल तर तुम्हाला मॅग्निफाईंग पॉवर काढायचे मायनस व्हीओ अपॉन यूओ इंटू अनदर ब्रॅकेट डी अपॉन एफई प्लस वन, बरोबर, प्लस वन. ओके, ह्या मॅग्निफाईंग पॉवरचं 3 फॉर्म्युले दिलेले आहेत तुम्हाला. आता बघूया प्रॉब्लेमकडे. काय सांगितलं बघा, इन कंपाऊंड मायक्रोस्कोप. प्रॉब्लेम मध्ये समजलं आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे ते. ऑब्जेक्ट इज ऍट 1 सेंटीमीटर फ्रॉम ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पासून ऑब्जेक्ट किती डिस्टन्स वरती आहे, 1 सेंटीमीटर. ऑब्जेक्टिव्ह पासून ज्या डिस्टन्स वरती ऑब्जेक्ट असतो दिस डिस्टन्स इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट डिस्टन्स, 1 सेंटीमीटर. ओके, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण इथं काय लेट केलं, यूओ, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम ऑब्जेक्टिव्ह. ओके, लेन्सेस आर 30 सेंटीमीटर अपार्ट. म्हणजे दोन लेन्सेसच्या मधलं डिस्टन्स मी अगोदर सांगितलं तुम्हाला. दोन लेन्सेसच्या मधलं डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो काय रे, लेंथ ऑफ ट्यूब, बरोबर. दोन लेन्सेसच्या मधलं डिस्टन्सला आपण काय म्हणतो, लेंथ ऑफ ट्यूब. आणि याचा फॉर्म्युला काय सांगा, व्हीओ प्लस मॅग्निट्यूड ऑफ यूई. मॅग्निट्यूड ऑफ व्हीओ प्लस मॅग्निट्यूड ऑफ यूई. आणि जर फायनल इमेज कुठे फॉर्म होत असेल, डिस्टन्स ऑफ इन्फिनिटी वरती फॉर्म होत असेल तर एल इज इक्वल टू व्हीओ प्लस मॅग्निट्यूड ऑफ एफई. ओके, मग ठीक आहे. आता काय दिलंय बघा, लेन्सेस आर 30 सेंटीमीटर अपार्ट. म्हणजे एल ची जी व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 30 सेंटीमीटर दिलेली आहे. ओके, आणि तुम्हाला विचारलं काय, द इंटरमिडिएट इमेज इज 5 सेंटीमीटर. इंटरमिडिएट इमेज जी आहे, इंटरमिडिएट इमेज कोण तयार करतं, तर ऑब्जेक्टिव्हने तयार केलेल्या इमेजला आपण काय म्हणतो, इंटरमिडिएट इमेज लेट करत असतो. ओके, आणि ती किती सेंटीमीटर वरती आहे, 5 सेंटीमीटर वरती आहे. कुणापासून, तर आयपीस पासून. बघा, इंटरमिडिएट जी इमेज आहे विच इज फॉर्म्ड बाय ऑब्जेक्टिव्ह अँड विच विल ऍक्ट ऍज अ ऑब्जेक्ट फॉर आयपीस, बरोबर. म्हणजे इंटरमिडिएट इमेज जी आहे ती ऑब्जेक्टिव्हने तयार केलेली आहे, परंतु ती इमेज आयपीस साठी काय म्हणून काम करते, ऑब्जेक्ट म्हणून काम करते. मग सांगा, आयपीस पासून ती इमेज किती डिस्टन्स वरती आहे, 5 सेंटीमीटर. मग आयपीस पासून जे डिस्टन्स आहे त्या इंटरमिडिएट इमेजचं म्हणजेच आयपीस साठीच्या ऑब्जेक्टचं ते काय होणार सांगा, 5 सेंटीमीटर. यूई, डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फॉर आयपीस. ओके, ठीक आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं, मॅग्निफिकेशन फाइंड आउट करायचं. मित्रांनो, इथे कुठंच सांगितलेलं नाही जी इमेज आहे ती इमेज म्हणजे डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होते का इन्फिनिटी वरती फॉर्म होते. आपण जनरल फॉर्म्युला वापरू मॅग्निफाईंग पॉवरचा. कोणता आहे सांगा, मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू मायनस व्हीओ अपॉन यूओ मल्टिप्लाइड बाय डी अपॉन यूई. ओके, ठीक आहे. व्हीओ आहे का, व्हीओ तर नाही मित्रांनो, बरोबर. यूई आहे, यूओ आहे, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. वी ऑलरेडी नो दॅट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन इज 25 सेंटीमीटर. म्हणजे आता अगोदर व्हीओ फाइंड आउट करणं गरजेचं आहे. कसा व्हीओ फाइंड आउट करायचा, एल ची व्हॅल्यू दिलेली आहे, यूई ची व्हॅल्यू दिलेली आहे, एल ची दिलेली, व्हीओ फाइंड आउट करायचं. म्हणजे ह्या फॉर्म्युल्यामध्ये आपण टाकूया, बरोबर. मग देअरफॉर एल ची व्हॅल्यू किती सांगा, 30 सेंटीमीटर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ व्हीओ प्लस मॅग्निट्यूड ऑफ यूई. यूई किती आहे, 5 सेंटीमीटर. मग सांगा, व्हीओ ची मॅग्निट्यूड किती निघणार आहे, 30 मायनस 5 इज इक्वल टू 25 सेंटीमीटर. ओके का, ठीक आहे. हा निघाला व्हीओ. व्हीओ उचला, ह्याच्यात टाका, तुम्हाला मॅग्निफाईंग पॉवर मिळणार आहे. मॅग्निफाईंग पॉवर इज इक्वल टू मायनस व्हीओ. व्हीओ ची व्हॅल्यू 25 अपॉन
UO is the 1 into another bracket the distance of distinct vision, it is again 25. UE it is the 5. ओके, आता हे 5 5 जर किती झाला 25 झालं आणि हा 25 इंटू 5 किती येणार -125. मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप किती मिळाली -125. आपल्याला आपण चांगलं माहिती आहे, आपल्याला वी ऑलरेडी नो दॅट की जी मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे ती कशी येते, निगेटिव्ह येत असते. बरोबर, ठीक आहे. का निगेटिव्ह येत असते, का तर जी फायनल इमेज आहे ही फायनल इमेज कशी फॉर्म होत असते, इन्व्हर्टेड फॉर्म होत असते विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट. समजते, ठीक आहे. दिस इज द आन्सर, मॅग्निफाइंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. ठीक आहे, अजून एक प्रॉब्लेम देतो बघा तुम्हाला मी. कंपाऊंड मायक्रोस्कोप वरती बरेच विद्यार्थ्यांना वाटतात की प्रॉब्लेम अवघड आहे. प्रॉब्लेम आपल्याला कुठलाच अवघड नसतो बघा. फक्त काय करायचं, ज्या कन्सेप्ट वरती प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करताय त्या कन्सेप्टच्या अगोदर थेरॉटिकल स्टडी. सो फ्रेंड्स, अजून एक प्रॉब्लेम दिलाय तुम्हाला कंपाऊंड मायक्रोस्कोप वरती डिपेंड असणारा. प्रॉब्लेम वर्ड बाय वर्ड रीड करायचा अगोदर. द सेपरेशन बिटवीन ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टची फोकल लेंथ दिलेली आहे बघा. किती दिलेली आहे, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टिव्ह ऍक्च्युअली तो ऑब्जेक्टिव्ह फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह इज इक्वल टू किती दिले बघा 0.5 सेंटीमीटर. 0.5 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे ते दोन्ही कॉन्व्हेक्स लेन्स आहेत, फोकल लेंथ प्लस येणार. आयपीस, आयपीसची पण फोकल लेंथ दिलेली आहे. फोकल लेंथ ऑफ आयपीस किती दिलेली आहे बघा 5 सेंटीमीटर. ओके, ठीक. द सेपरेशन बिटवीन ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप इज 7 सेंटीमीटर. हे 7 सेंटीमीटर काय आहे, सेपरेशन आहे. कुणाच्या मधलं, ऑब्जेक्टिव्ह आणि आयपीसच्या मधलं. सेपरेशन बिटवीन टू लेन्सेस, सेपरेशन बिटवीन ऑब्जेक्टिव्ह अँड आयपीस, आपण याला काय म्हणतो सांगा, याला म्हणतो आपण लेंथ ऑफ ट्यूब. बरोबर, ही एल ची व्हॅल्यू दिलेली आहे 7 सेंटीमीटर. चालेल, पुढे जाऊया आपण. वेअर शुड अन ऑब्जेक्ट बी प्लेस्ड, म्हणजे ऑब्जेक्ट कुठं ठेवला पाहिजे. ओके, म्हणजे ऑब्जेक्ट जो आहे तो कुठं ठेवला पाहिजे, सो दॅट आय इज लिस्ट स्ट्रेन्ड. आय जो आहे तो कसा आहे, लिस्ट स्ट्रेन्ड असला पाहिजे. लिस्ट स्ट्रेन्ड म्हणजे कमीत कमी स्ट्रेन्ड असला पाहिजे, म्हणजे जवळजवळ तो कसा असला पाहिजे, रिलॅक्स. समजते. मोस्ट स्ट्रेन्ड म्हटल्यानंतर जास्तीत जास्त स्ट्रेन कधी रे, जेव्हा इमेज कुठे फॉर्म होत असेल सांगा, फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती. बरोबर, आणि हा जो लिस्ट स्ट्रेन्ड आहे, जेव्हा आपण डोळा हा लिस्ट स्ट्रेन्ड आहे, आपण असं कधी म्हणतो जेव्हा इमेज कुठे असेल सांगा, इन्फिनिटी वरती इमेज फॉर्म होत असेल तेव्हा. बरोबर, आता आय हा लिस्ट स्ट्रेन्ड वरती कधी असणार, वेन फायनल इमेज म्हणूया आपण, फायनल इमेज ऍट कुठे असणार रे, इन्फिनिटी वरती असणार, तेव्हा जो डोळा असणार आहे तो कसा असणार, लिस्ट स्ट्रेन. देन आय ऍट लिस्ट स्ट्रेन. ओके, आणि मोस्ट स्ट्रेन जर आला तर फायनल इमेज कुठे घ्यायची, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती घ्यायची. ओके, म्हणजे इनडायरेक्टली त्यांनी सांगितलं की फायनल इमेज कुठे फॉर्म झालेले, इन्फिनिटी वरती फॉर्म झालेले. ओके, चालेल. काय विचारलंय, व्हेअर शुड अन ऑब्जेक्ट बी प्लेस्ड, म्हणजे ऑब्जेक्ट कुठे ठेवला पाहिजे. म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काय, ऑब्जेक्ट डिस्टन्स, कुणापासूनचं, ऑब्जेक्टिव्ह पासूनचं. बरोबर, ठीक आहे. मग ऑब्जेक्ट त्या लेंथ ऑफ ट्यूब किंवा त्या ट्यूब पासून किती डिस्टन्स वरती ठेवला पाहिजे, म्हणजे थोडक्यात ऑब्जेक्ट डिस्टन्स फ्रॉम ऑब्जेक्टिव्ह, दॅट इज द क्वांटिटी दॅट वी हॅव टू फाइंड. पुढे अजून काय दिले बघा, एज वेल एज फाइंड आउट काय करायचं, मॅग्निफिकेशन फाइंड आउट करायचं, मॅग्निफाइंग पॉवर सुद्धा फाइंड आउट करायची आहे. चालेल, ठीक आहे. दिलेली माहिती मी सगळी लिहून ठेवलेली आहे. आता मी काय करतो बघा, एफओ तर आहे माझ्याकडे, काय फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह आहे, युओ फाइंड आउट करायचा आहे, आणि फायनल इमेज जी आहे ती फायनल इमेज कुठे फॉर्म झालेली आहे सांगा, इन्फिनिटी वरती फायनल इमेज फॉर्म झालेली आहे. चालेल, व्हीओ आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल, करेल. लेंथ दिलेली आहे बघा, लेंथ दिलेली आहे. लेंथचा फॉर्म्युला काय सांगा, लेंथला आपण काय म्हणतो सांगा, जेव्हा फायनल इमेज इन्फिनिटी वरती फॉर्म होत असेल तर लेंथ इज इक्वल टू काय असतं, मॅग्निट्यूड ऑफ व्हीओ प्लस मॅग्निट्यूड ऑफ एफई. बरोबर, आता ह्या केसमध्ये एफई ची व्हॅल्यू टाकली बघा, ही एफई ची व्हॅल्यू टाकली, इथे एल ची व्हॅल्यू टाकली, तर व्हीओ काढायला आपल्याला, मला असं वाटत नाही की काय हरकत आहे. लक्षात येते बघा, ही एफई ची फोकल लेंथ ऑफ आयपीस उचलून इथे टाकतो. बरोबर, ही लेंथ ऑफ ट्यूबचा फॉर्म्युला, लेंथ ऑफ ट्यूब म्हणजे आपण जनरली काय म्हणतो, डिस्टन्स बिटवीन टू लेन्सेस. ओके, मग जर इन्फिनिटी वरती इमेज फॉर्म होत असेल तर फॉर्म्युला काय येतो सांगा, व्हीओ प्लस एफई.
आणि अदर दॅन इन्फिनिटी जर फॉर्म्युला आपल्याला लेंथ ऑफ ट्यूबचा काढायचा आहे तर काय करायचं, मॅग्निट्यूड ऑफ व्हीओ प्लस मॅग्निट्यूड ऑफ यूईच्या जागेवर आपण इथे एफ रिप्लेस करतो इन्फिनिटीच्या केसमध्ये. चला मग इथं एल ची जागा 7 ने घेतली, व्हीओ ची मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचे प्लस एफ ची जागा काय टाकली 5. देअरफॉर व्हीओ ची मॅग्निट्यूड इज इक्वल टू किती मिळाली बोल, 7 - 5 2 सेंटीमीटर. बरोबर, म्हणजेच जी इमेज फॉर्म करणार आहे कोण, ऑब्जेक्टिव्ह, ते किती डिस्टन्स वरती फॉर्म करणार आहे 2 सेंटीमीटर. ठीक आहे, व्हीओ तर आपल्याला मिळाला, यूओ फाइंड आउट करायचा, एफओ आहे. म्हणजे नेहमीच कंपाऊंड मायक्रोस्कोपच्या केसमध्ये मॅग्निफाइंग पॉवरचाच फॉर्म्युला पहिल्यांदा वापरला पाहिजे असं काय कंपल्शन नाही ना. समजते मी काय सांगतो, परत एकदा बघा, एफओ आहे, व्हीओ आहे, यूओ शोधायचा आहे. बरोबर, मग मी तुम्हाला अगोदर सांगितलंय त्या लेन्ससाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरू शकतो, 1/v मायनस 1/u इज इक्वल टू 1/f हा फॉर्म्युला वापरू शकतो. हा फॉर्म्युला काय करायचा आहे, ऑब्जेक्टिव्ह साठी वापरला तर व्ही, यू आणि एफ ऑब्जेक्टिव्हचाच टाका. हा फॉर्म्युला आपण आयपीस साठी सुद्धा वापरू शकतो, कारण लेन्सच आहेत ना दोन्ही पण. समजते का, ऑब्जेक्टिव्ह साठी वापरला तर व्हीओ यूओ एफओ, आयपीस साठी वापरला तर व्हीई यूई एफई. बरोबर, मग हा आपला आता माझं मत आहे की आपण कशासाठी वापरूया, ऑब्जेक्टिव्ह साठी वापरूया. 1/VO मायनस 1/UO इज इक्वल टू 1/FO. का तर यूओ फाइंड आउट करायचं आहे ना. ठीक आहे, व्हॅल्यू टाका 1/VO. व्हीओ किती येणार सांगा, व्हीओ येणार आहे 2, चालेल, मायनस 1/UO, यूओ फाइंड आउट करायचं इज इक्वल टू 1/FO. एफओ काय सांगा, एफओ आहे 0.5. 0.5 ला असं लिहूया आपण, कसं 1/2 लिहूया. 1/2 हा अपॉनचा 2 कुठे जाईल रे, वरती जाईल. परत एकदा बघा, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह किती आहे 0.5. 0.5 म्हणजे किती असते सांगा, बघा हा 1/FO, एफओ ची व्हॅल्यू इथे टाकणार होतो मी 0.5. परंतु असं माझ्या लक्षात आलं की 0.5 म्हणजेच हाफ, मग हा 1/2, अपॉनचा 2 कुठे गेला, वर गेला. समजलं काय मिळालं मला. आता इथं साइन कन्व्हेन्शन यूज करूनच केलेले आहेत बघा. तुम्हाला आठवतंय का, ऑब्जेक्टिव्हच्या केसमध्ये आपण डावीकडे ऑब्जेक्ट ठेवायचो आणि उजवीकडे इमेज फॉर्म व्हायची. इन्सिडेंट रेच्या डायरेक्शन मध्येच आपण डिस्टन्स ऑफ इमेज मोजायचो, म्हणजे व्हीओ सुद्धा पॉझिटिव्ह घेतला. आणि फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह ऑलरेडीच ती कॉन्व्हेक्स लेन्स आहे म्हणजे फोकल लेंथ कशी येणार आहे, प्लस येणार आहे. दोन्ही व्हॅल्यू प्लस प्लस टाकलेले आहे. बरोबर, यूओ मात्र तुम्हाला काय वाटतंय कसा यायला पाहिजे, यूओ मात्र कसा यायला पाहिजे, निगेटिव्ह यायला पाहिजे. बघूया आपण. 1/2 मायनस हा 2 केला इज इक्वल टू हा 1/UO पलीकडे गेला. हा मायनस 1/UO होता, तो पलीकडे ढकलला प्लस झाला, आणि पलीकडला +2 होता, अलीकडे आणला काय झाला, मायनस झाला. आता काय करायचं, 1 - 2 2 = 4 अपॉन किती येणार 2. ओके, इज इक्वल टू किती येणार सांगा, 1/UO. देअरफॉर 1 - 4 -3/2 इज इक्वल टू 1/UO. 1/UO काढला मित्रांनो, युओ नाही काढलेला, आपल्याला युओ फाइंड आउट करायचं. मी युओ इज इक्वल टू काय करणार, हे उलट करणार, -2/3 सेंटीमीटर, -2/3 सेंटीमीटर. दिस इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट फ्रॉम ऑब्जेक्टिव्ह. बरोबर, ऑब्जेक्टिव्ह पासून किती डिस्टन्स वरती ठेवावं लागणार आहे, -2/3 सेंटीमीटर. आता मायनस हे साइन कन्व्हेन्शन झालं, म्हणजे 2/3 सेंटीमीटर ठेवावं लागेल डावीकडे. काय डाऊट आहे, पुढे नेहमी ती डायग्राम जी आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपची, सिंपल मायक्रोस्कोपची डायग्राम समोर ठेवायचे नेहमी. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना डायग्राम पार्ट असली की आपल्याला काय होत नाही, प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो पटकन. आता दुसरी कन्सेप्ट काय सांगा, मॅग्निफाइंग पॉवर फाइंड आउट करायची. मॅग्निफाइंग पॉवरचा कोणता फॉर्म्युला आपल्याकडे, -VO/UO एका ब्रॅकेटमध्ये. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आता मला सांगा इथं काय टाकू शकतो, 1/D 1 + D/FE टाकू, D/UE टाकू, D/FE टाकू. अगोदर तुम्हाला मी सांगितलं वेगवेगळ्या केसमध्ये कंपाऊंड मायक्रोस्कोपचे वेगवेगळे फॉर्म्युला लागतात. जर फायनल इमेज इन्फिनिटी वरती फॉर्म होते तर इथं काय टाकणार, D/FE टाकणार. ओके, ठीक. मायनस व्हीओ ची व्हॅल्यू किती आहे बाळांनो, व्हीओ किती आहे 2 आहे, अपॉन यूओ किती आहे, यूओ काढलाय आपण मायनस. आता हे मायनस साइन कन्व्हेन्शन आपण ऑलरेडी हे साइन कन्व्हेन्शन सकट काढलेलं आहे. इथं परत रिपीट साइन कन्व्हेन्शन वापरायची गरज नाही, कारण हा जो फॉर्म्युला आपण साइन कन्व्हेन्शन तयार करूनच केलेला आहे. ओके, आता इथं फक्त मॅग्निट्यूड टाकायचे 2/3. लक्षात आलंय, हा फॉर्म्युला जेव्हा डिराईव्ह केला होता आपण तेव्हा साइन कन्व्हेन्शन वापरलेले आहेत. त्यामुळे ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाकताना काय करायचं, फक्त मॅग्निट्यूड टाकायचे बघा. ठीक आहे, इंटू डी डिस्टन्स 25 अपॉन फोकल लेंथ ऑफ आयपीस किती आहे, फोकल लेंथ ऑफ आयपीस 5. ओके, ठीक. हे 2 बरोबर 2 पळून राहणार काय सांगा, -3 इंटू हे 5 5 = 25 म्हणजे 5 म्हणजे किती येणार, -15. आता ही मॅग्निफाइंग पॉवर काढलेली आहे कंपाऊंड मायक्रोस्कोपची. आपल्याला माहिती आहे मॅग्निफाइंग पॉवरला
युनिट नसतं. काय डाऊट? समजलंय? कोणकोणत्या कन्सेप्ट शिकला? छोट्या छोट्या गोष्टी कोणत्या शिकला मला सांगा. म्हणजे नेहमीच आपल्याला हा मॅग्निफाईंग पॉवरचाच फॉर्म्युला वापरायचा पहिल्यांदा असं नाही. जेव्हा तुम्हाला मला सांगा एखादी लेन्स आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, ऑब्जेक्टिव्हच्या केसमध्ये ऑब्जेक्टिव्हचे फोकल दिलेले, फोकल लेंथ दिलेले आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलेला आहे आणि व्ह्यू काढायची जर आपल्याला गरज पडणार आहे, बरोबर, तर मग आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो ना. समजलं? काय डाऊट आहे का बघा? तेच करू. अजून एक छोटी गोष्ट कोणती समजली तुम्हाला सांगा. हा जो मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकताना फक्त काय टाकायचे आहेत? मॅग्निट्यूड टाकायच्या आहेत. का तर आपण तो फॉर्म्युला डिराईव्ह करतानाच ऑलरेडी साइन कन्व्हेन्शन्स यूज केले. सो फ्रेंड्स, अजून एक प्रॉब्लेम तुम्हाला दिलेला आहे बघा. काय प्रॉब्लेम मध्ये सांगितले? कंपाऊंड मायक्रोस्कोप आहे. चालेल. हॅज ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ दिलेली आहे 2 सेंटीमीटर. चला लिहून घेऊया आपण. ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह 2 सेंटीमीटर. ओके. ॲज वेल एज फोकल लेंथ ऑफ आयपीस सुद्धा दिलेली आहे 5 सेंटीमीटर. ओके. फोकल लेंथ ऑफ आयपीस 5 सेंटीमीटर. ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ॲट 2.4 सेंटीमीटर. म्हणजे हे दिलंय ऑब्जेक्ट डिस्टन्स फ्रॉम ऑब्जेक्टिव्ह 2.4 सेंटीमीटर. ओके. फाइंड मॅग्निफाईंग पॉवर. काय काय शोधायचं बघा. मॅग्निफाईंग पॉवर यल म्हणजेच लेंथ ऑफ ट्यूब. कधी? जेव्हा फायनल इमेज इन्फिनिटी वरती असेल, फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती असेल. ठीक आहे. एक अगोदर विचार करूया आपण. एफओ दिलेला आहे, एफई दिलेला आहे, यूओ दिलेला आहे. मॅग्निफाईंग पॉवर फाइंड आउट करायचे आणि यल पण फाइंड आउट करायचे. कधी? पहिल्यांदा वेन फायनल इमेज कुठं असेल रे? इमेज ॲट इन्फिनिटी वरती असेल, बरोबर. मग फायनल इमेज जर इन्फिनिटी वरती फॉर्म झालेली असेल तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी माहित आहेत सांगा मला. लेंथ ऑफ ट्यूब काय सांगा. लेंथ ऑफ ट्यूब असते मॅग्निट्यूड ऑफ व्हीओ प्लस मॅग्निट्यूड ऑफ एफई. ठीक आहे. मग एफईची मॅग्निट्यूड तुमच्याकडे आहे, व्हीओची आहे का? नाही. व्हीओची मॅग्निट्यूड जर काढायची असेल तर काय फाइंड आउट करावं लागेल? व्हीओ काढायचा आहे. एफओ दिलाय बघा, एफओ दिलेला आहे आणि यूओ पण दिलाय बघा. म्हटल्यानंतर आपण कोणता फॉर्म्युला वापरू शकतो? 1/VO मायनस 1/UO इज इक्वल टू 1/FO. ओके. हा, आता हा फॉर्म्युला वापरताना आपल्याला काय वापरावं लागतं? साइन कन्व्हेन्शन यूज करावं लागतं, बरोबर. 1/VO मायनस 1/UO जो आहे तो कसला घेणार? मायनस घेणार. मायनस 2.4 इज इक्वल टू 1/FO. एफओ कसा आहे? 2 सेंटीमीटर प्लस का? कॉन्व्हेक्स लेन्स आहे. चालेल. आता हे बघा कसं येणार? 1/VO हे मायनस मायनस प्लस होईल, प्लस 1/2.4 इज इक्वल टू 1/2. आता हे पलीकडे जाऊन सबट्रॅक्शन होईल. 1/VO इज इक्वल टू 1/2 मायनस 1/2.4. समजलंय? आता हे सबट्रॅक्शन करण्यासाठी डिनॉमिनेटर मी इक्वल करून घेतो बघा. कशाने? मी जर 1.2 ने खालीवर मल्टिप्लाय करतो ह्याला तर किती येईल सांगा? 1.2 अपॉन किती येणार सांगा? 2.4 मायनस 1/2.4. 1/VO इज इक्वल टू काय ना सांगा? 1.2 मायनस 1 0.2 अपॉन 2.4. ओके. मग VO इज इक्वल टू काय ना सांगा? 2.4 अपॉन 0.2 म्हणजे किती येणार आहे सांगा? हे जर एक एक डिजिट मी राईट साईडला शिफ्ट केलं बघा, 1/VO इज इक्वल टू 0.2 अपॉन 2.4 आला. VO इज इक्वल टू उलट केलं 2.4 अपॉन 0.2. एक एक डिजिट उजवीकडे शिफ्ट केलं तर 24/2 म्हणजे किती येणार आहे? 12 सेंटीमीटर, बरोबर. व्हीओ तरी निघाला किती रे बाळांनो? 12 सेंटीमीटर निघालेला आहे. उचला ह्याच्यात टाका, लेंथ ऑफ ट्यूब निघेल. लेंथ ऑफ ट्यूब किती येणार? 12 प्लस एफई किती? एफई 5. मग लेंथ ऑफ ट्यूब आली किती रे? 17 सेंटीमीटर. लेंथ ऑफ ट्यूब ही कधी मिळाली? जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म झालेली आहे? इन्फिनिटी वरती फॉर्म झालेली आहे. ओके. फायनल इमेज कुठे? इन्फिनिटी वरती फॉर्म झाली. आता पुढे मॅग्निफाईंग पॉवर सुद्धा फाइंड आउट करायचे जेव्हा फायनल इमेज इन्फिनिटी वरती फॉर्म होत असेल. मग मॅग्निफाईंग पॉवर ऍट इन्फिनिटी ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप काय फॉर्म्युला सांगा? मायनस VO अपॉन UO इंटू D अपॉन FE येतो. आठवते का? इन्फिनिटी वरती जर असेल तर UV ऐवजी FE लिहितो आपण. मायनस VO किती आहे? VO 12 अपॉन UO 2.4. ओके. समजलंय? आता इथे साइन कन्व्हेन्शन यूज करायचे नसतात. लक्षात आलंय का?
डी 25 अपॉन एफ किती आहे फोकल लेंथ ऑफ आयपीस 5. लक्षात येतंय तुम्हाला. मॅग्निफाईंग पॉवर काढताना साइन कन्व्हेन्शन यूज करायचे आहेत. आहे अशा ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका. का तर हे जे निगेटिव्ह साइन कन्व्हेन्शन निगेटिव्ह आलेलं आहे हे साइन कन्व्हेन्शन यूज करूनच आलेलं आहे. समजलं. ठीक आहे. पुढे आता हे 12 अपॉन 2.4 म्हणजे किती येणार सांगा. मायनस 1 अपॉन 0.2 येते का बघा. 1 अपॉन 0.2 ह्या 12 ने मी 2.4 ला डिवाइड करतोय. समजलं. इंटू हे किती येणार सांगा. 5 येणार. किती येणार सांगा. मायनस 5 अपॉन 0.2 बरोबर. आता हे एक एक डिजिट मी कुठे शिफ्ट करतो बघा. राईट साईडला शिफ्ट करतो. मायनस 50 अपॉन 2 म्हणजे किती येणार. मायनस 25. ही काय आलेली मॅग्निफाईंग पॉवर. जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म झाली होती. फायनल इमेज कुठे फॉर्म झाली होती. इन्फिनिटीवरती फॉर्म झाली. समजते. छोट्या 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 गोष्टी जेव्हा हा फॉर्म्युला तुम्ही वापरणार आहात तेव्हा ज्या काय विवो युओ एफओ टाकणार आहात तो विथ साइन कन्व्हेन्शन्स टाकायचे व्हॅल्यू. आणि हा जेव्हा मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला वापरणार आहे तेव्हा आपण साइन कन्व्हेन्शन वापरायच्या नाहीत. कारण हा फॉर्म्युलाच ऍक्च्युली आपण डिराईव्ह केला विथ साइन कन्व्हेन्शन. साइन कन्व्हेन्शन यूज करूनच फॉर्म्युला हा डिराईव्ह केलेला आहे. ठीक आहे का. काय डाऊट आहे बघा. पुढे आता हे किती झालं. मॅग्निफाईंग पॉवर इन्फिनिटी जेव्हा फायनल इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म झाली मायनस 25. आता तुम्ही ट्राय करताय जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म होईल. डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती बघा. वेन फायनल इमेज ऍट DDV. ओके. तुम्ही ट्राय करा. तुम्ही ट्राय केलंय का बघा. जेव्हा फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होते तेव्हा अगोदर लेंथ फाइंड आउट करा. लेंथचा काय फॉर्म्युला सांगा. मॅग्निट्यूड ऑफ VO प्लस मॅग्निट्यूड ऑफ UE. चालेल. आता UE दिलाय का बघा. UE दिलेला नाही. FE दिलाय. हा FE दिलाय. ओके. VE दिलाय का बघा. VE दिलेला आहे बघा. इनडायरेक्टली दिलाय. का बरं इनडायरेक्टली. कारण फायनल इमेज जे आहे ती डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट इमेज वरती डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती तयार होते. बरोबर. म्हणजे हे जे VE आहे हे किती घेणार सांगा तुम्ही. 25 सेंटीमीटर. कारण हे फायनल इमेजचं डिस्टन्स आहे ना आयपीएस पासून. हे 25 घेणार. पण आठवतंय का तुम्हाला सांगा. इन्सिडेंट रे कुठे जात होते. आयपीसच्या पलीकडे जात होते. हा आयपीस असा दाखवतो बघा. आणि हा आपण ऑब्जेक्टिव्ह दाखवला होता. हा असा एक रे ऑफ लाईट आला होता असं. बरोबर. एक असा आला होता आणि इकडे इमेज फॉर्म झाली होती. परत एक असा इकडे जात होता आणि एक असा जायचा. इकडं हे रे ऑफ लाईट इकडे जात होते. परंतु इमेज जी आहे ती इमेज कुठे तयार झालेली. इथं तयार झालेली. म्हणजे इन्सिडेंट रे पलीकडे निघाले. परंतु ह्या लेन्स पासून UE जे आहे ते आपण कुठं VE फायनल इमेजचा डिस्टन्स ते आपण कुठं मोजतो. ह्या डायरेक्शन मध्ये मोजतो. समजतंय. म्हणजे फायनल इमेजचं डिस्टन्स आहे ते आयपीस साठी काय घ्यायचं आहे. निगेटिव्ह घ्यायचं. लक्षात घ्या. इन्सिडेंट रेच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये. VE जे आहे सांगितलं त्यांनी डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती. म्हणजेच आपल्याला लक्षात आलंय फायनल इमेजचं डिस्टन्स किती 25 आहे. परंतु प्लस घ्यायचं का मायनस घ्यायचं. तर मायनस घ्यायचं. लक्षात आलं. ठीक आहे. कधी घेणार हे मायनस सांगा. जेव्हा आपण फॉर्म्युलामध्ये हे ह्या फॉर्म्युलामध्ये अशा फॉर्म्युलामध्ये यूज करणार आहोत त्यावेळी. लक्षात ठेवा. हे कसं येणार आहे. निगेटिव्ह येणार आहे जेव्हा फॉर्म्युला वापरणार. ठीक आहे. FE दिलाय का. FE दिलेला आहे. किती दिलेला आहे बोला. FE दिलेला आहे 5. मग अगोदर UE फाइंड आउट करून घेऊया. कसा 1 अपॉन VE मायनस 1 अपॉन UE इज इक्वल टू 1 अपॉन FE. चालेल. ठीक आहे. 1 अपॉन VE कसा घेणार सांगा. मायनस घेणार आहे 25. आलं का लक्षात. पुढे मायनस 1 अपॉन UE ओके इज इक्वल टू 1 अपॉन FE. FE दिलेला आहे बघा किती 5. समजलंय. आता हा जो आहे हा मायनस 1 अपॉन 25 पलीकडे गेला प्लस होईल. म्हणजे मायनस 1 अपॉन UE इज इक्वल टू 1 अपॉन 5 प्लस 1 अपॉन 25. चालेल. लक्षात येते का बघा. 1 अपॉन 5 हा आणि हा मायनस 1 अपॉन 25 पलीकडे गेला. समजतंय. मग मायनस 1 अपॉन UE इज इक्वल टू हे काय रे मी खालीवर 5 ने मल्टिप्लाय केला. म्हणजे वरती किती 5 प्लस हा 1 अपॉन डिनॉमिनेटर आता सेम झाला म्हणजे 25 झाला. ओके. समजलं. आता किती होणार सांगा. 6 अपॉन 25. ओके. मग UE इज इक्वल टू किती होणार. UE इज इक्वल टू मायनस 25 अपॉन 6 आला. 1 अपॉन UE मायनस 6 अपॉन 25. मग UE इज इक्वल टू मायनस 25 अपॉन 6 सेंटीमीटर. चालेल. हा निघाला UE. ठीक आहे. आता ह्याच्यावरून आपण काय फाइंड आउट करूया. लेंथ फाइंड आउट करूया. आता लेंथ काढताना फक्त काय घ्यायचे मॅग्निट्यूड घ्यायचे. VO ची मॅग्निट्यूड. VO किती आहे बघा. VO फाइंड आउट केलाय का आपण.
ते आहे व्हीओ. व्हीओ इज द क्वांटिटी 12. बरोबर. व्हीओ किती आहे सांगा, 12 आहे. प्लस आता हे काय टाकणार, 25/6. लक्षात येते, 25/6. हा जो 12 आहे ह्याला आपण काय म्हणतो, व्हीओ. बरोबर. हा जो व्हीओ आहे तो तुम्ही म्हणाल सर जेव्हा अगोदरच्या केसमध्ये आपण जेव्हा इमेज इन्फिनिटीवरती फॉर्म होत होती तेव्हाच आपण व्हीओ फाइंड आउट केला. मित्रांनो, ही जी इमेज आहे फायनल इमेज इन्फिनिटीवरती किंवा फायनल इमेज डीडीबी वरती, ही फायनल इमेज कशामुळे होणार आहे, तर आपण जो आयपीस आहे त्या आयपीसची पोझिशन पुढे मागे केल्यामुळे होते. बरोबर. ऑब्जेक्टिव्ह पुढे आपण कुठला चेंज केलाय का, नाही. लक्षात येत आहे, ऑब्जेक्टिव्हने तयार केलेली इमेज ही कुठे फॉर्म होणार आहे, 12 सेंटीमीटर वरतीच फॉर्म होणार आहे. परंतु आपण काय करतो, आयपीसची पोझिशन थोडीशी कमी जास्त करून फायनल इमेज इन्फिनिटी वरती तयार करायची का डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती तयार करायची हे ठरवत असतो. समजलं. म्हणजे व्हीओ जो आहे तो व्हीओ कसा राहतो, फिक्स राहतो. समजतंय. ठीक आहे. आता एल इज इक्वल टू 12 प्लस हा 25/6 टाकला. मग एल इज इक्वल टू किती येणार सांगा, 12 × 6 72 प्लस 25/6. ओके चालेल. मग किती येणार सांगा, हे जर आपण 5 + 2 7, 7 + 2 9, 97/6. हे काय झाले रे, लेंथ ऑफ ट्यूब. जेव्हा इमेज कुठे फॉर्म झाली रे, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म झाली. बघा, ही जर तुम्ही डिव्हिजन केली 97/6. बरोबर. कधी जेव्हा फायनल इमेज जी आहे डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होते तेव्हा लेंथ ऑफ ट्यूब किती झालेली आहे, तर लेंथ ऑफ ट्यूब झालेली आहे जेव्हा फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती तयार होते. अप्रॉक्सिमेटली किती होईल रे सांगा. बरोबर. अप्रॉक्सिमेटली किती येईल, 16.1 सेंटीमीटर येऊ शकते. 16.1 म्हणजे 97/6 इज इक्वल टू किती सांगा, 16.1 सेंटीमीटर. आणि इथं जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म होत होती, इन्फिनिटी वरती फॉर्म होत होती, तेव्हा लेंथ ऑफ ट्यूब किती होती, 17 सेंटीमीटर. काय समजतंय तुम्हाला सांगा, लेंथ ऑफ ट्यूब म्हणजे काय, दोन लेन्सेसच्या मधलं डिस्टन्स आहे. बरोबर. जेव्हा आपल्याला फायनल इमेज पाहिजे असेल इन्फिनिटी वरती तेव्हा किती लेंथ ऑफ ट्यूब होती, 17 सेंटीमीटर. फायनल इमेज आपल्याला जर डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती पाहिजे असेल तेव्हा लेंथ ऑफ ट्यूब काय झाली, 16.1 सेंटीमीटर झाली. बरोबर. मग आता काय झालं तर दोन लेन्सेसच्या मधलं डिस्टन्स जे आहे ते सुद्धा आपण काय करू शकतो, व्हॅरी करू शकतो. मात्र ऑब्जेक्टिव्ह फिक्स असतो. आपण कुणाला मूव्ह करू शकतो, आयपीसला मूव्ह करू शकतो. समजतंय. म्हणून मी सांगितलं इथं तुम्हाला, ऑब्जेक्टिव्हने जी तयार केलेली इमेज आहे तिचं डिस्टन्स फिक्स असतं. बरोबर. परंतु हे जे आपण आयपीसला मूव्ह केल्यामुळे काय होतं, लेंथ ऑफ ट्यूब चेंज होऊ शकते. समजलं. म्हणजे जेव्हा आपल्याला फायनल इमेज इन्फिनिटी वरती पाहिजे असेल तेव्हा लेंथ ऑफ ट्यूब जास्त असते. फायनल इमेज जर डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती आणली तर लेंथ ऑफ ट्यूब थोडीशी काय होते, कमी होते. ओके. लेंथ ऑफ ट्यूब किती मिळाले आपल्याला, 16.1 सेंटीमीटर. जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म होत असेल, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वर. समजलं. आता पुढे मॅग्निफाईंग पॉवर सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायची. काय फाइंड आउट करायचं रे, मॅग्निफाईंग पॉवर फाइंड आउट करायची. मॅग्निफाईंग पॉवरचा काय फॉर्म्युला आहे सांगा. मॅग्निफाईंग पॉवर जेव्हा इमेज कुठे फॉर्म होत असेल, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होत असेल तर -VO/UO. बरोबर. इंटू ब्रॅकेट 1 + D/FE. चालेल. मायनस व्हीओ किती दिला होता सांगा, 12 दिला होता. ओके. UO किती दिलाय, 2.4 दिलाय. इंटू ब्रॅकेट 1 + D किती घ्यायचा, 25 अपॉन फोकल लेंथ किती घ्यायची, 5. ओके. मग हे किती केलं होतं आपण सांगा, हे केलं होतं आपण 1/0.2 केलं होतं. ओके का, आठवतं. 12/2.4 किती झालं, 1/0.2 इंटू हे किती झालं होतं, 1 + 5 5 = 25 म्हणजे 1 + 5. हे किती येणार, -1/0.2 आणि हे किती येणार सांगा, 6 येणार आहे. ओके का. आता हे बघा काय केलं, -6/0.2 किती आलं बाळांनो, -6/0.2. मी असं करू का, एक एक डिजिट राईट साईडला शिफ्ट केलं तर काय होईल, -60/2 म्हणजे किती होणार, -30. ही काय झाली, मॅग्निफाईंग पॉवर झाली. काय झाली बोला बाळांनो, मॅग्निफाईंग पॉवर झालेली. ठीक आहे. आता समराइज करूया. बघा काय केलं होतं, फायनल इमेज. हा जो प्रॉब्लेम आहे हा समराइज करतोय, फायनल इमेज. ओके. त्याच्यानंतर आपण काय फाइंड आउट केलं होतं, लेंथ ऑफ ट्यूब आणि मॅग्निफाईंग पॉवर. फायनल इमेज कुठे फॉर्म केली होती पहिल्यांदा, इन्फिनिटी. तेव्हा लेंथ ऑफ ट्यूब आली होती 17 सेंटीमीटर आणि मॅग्निफाईंग पॉवर आली होती -25. ओके. ओके. ठीक. आता फायनल इमेज डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती तयार केली तेव्हा लेंथ ऑफ ट्यूब काय झाली, 16.1 सेंटीमीटर
आणि मॅग्निफाईंग पॉवर मात्र किती झाली 30. म्हणजे ह्या केसमध्ये मॅग्निफाईंग पॉवर आहे, फक्त मॅग्निफाईंग पॉवरची जी मॅग्निट्यूड आहे, ओके, हे निगेटिव्ह साईन वरती जाऊ नका. निगेटिव्ह साईन काय दाखवते, तर इमेज जी आहे ती इन्व्हर्टेड आहे विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट. फायनल इमेज जी फॉर्म होणार आहे ती कशी आहे, इन्व्हर्टेड आहे विथ रिस्पेक्ट टू ऑब्जेक्ट. फक्त मॅग्निट्यूडचा जर विचार केला तर मॅग्निफाईंग पॉवर वाढते. कुठे वाढते सांगा, जेव्हा इमेज कुठे फॉर्म होईल, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती फॉर्म होईल. पण लेंथ ऑफ ट्यूब मात्र काय होते, कमी होते. लक्षात घ्या, जर मॅग्निफाईंग पॉवर वाढली तर लेंथ ऑफ ट्यूब काय होते, कमी होते. बरोबर, हे कशावरती सांगा, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती. आणि मॅग्निफाईंग पॉवर ही कमी असते परंतु लेंथ ऑफ ट्यूब जास्त असते. कुठे सांगा, जेव्हा फायनल इमेज कुठे रे, फायनल इमेज कुठे फॉर्म होईल, इन्फिनिटी वरती फॉर्म होईल. हे लक्षात ठेवायचं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवायचं. स्टँडर्ड रिझल्ट आहे. तुम्हाला असं विचारलं, सांगा फायनल इमेज कुठे फॉर्म झाली पाहिजे की जेणेकरून मॅग्निफाईड इमेज, खूप जास्त मॅग्निफाईड इमेज बघायला मिळेल. तर फायनल इमेज कुठे फॉर्म होणं गरजेचं आहे, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजनवर. त्याच्यासाठी आपल्याला लेंथ ऑफ ट्यूब मात्र काय करावे लागेल, कमी करावं लागेल. ह्या केसमध्ये ऑब्जेक्टिव्ह आपण हलवू शकत नाही, परंतु काय करू शकतो आपण, आयपीस आहे तो आयपीस काय करू शकतो, ऑब्जेक्टिव्हच्या जवळ आणून आपण लेंथ ऑफ ट्यूब कमी करू शकतो. समजतंय? ठीक आहे. ह्या टाईपचे प्रॉब्लेम्स राहतात मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे. सो फ्रेंड्स, अजून एक प्रॉब्लेम दिलाय बघा तुम्हाला, फाइंड लिस्ट मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. परंतु ह्या प्रॉब्लेम मध्ये थोडंसं वेगळं काय सांगितलं बघा, 25 डायोप्टर ऑब्जेक्टिव्ह सांगितलंय आणि 5 डायोप्टर आयपीस. म्हणजे आतापर्यंत आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत त्या प्रॉब्लेम मध्ये जे फोकल लेंथ दिलेले होते, बरोबर, प्रॉब्लेम मध्ये एखाद्या ऑब्जेक्टिव्हची फोकल लेंथ एवढी आहे, आयपीसची फोकल लेंथ एवढी आहे, बरोबर. इथं मात्र थोडंसं वेगळं दिले, पॉवर दिले, बरोबर. मग आता पॉवर वरून फोकल लेंथ तुम्हाला फाइंड आउट करता येतेच ना. काय फॉर्म्युला सांगा, पॉवर इज इक्वल टू 100 अपॉन फोकल लेंथ, बरोबर. आपण काय करू शकतो, हा बघा फॉर्म्युला वापरला, पॉवर इज इक्वल टू 100 अपॉन फोकल लेंथ इन कशामध्ये रे, सेंटीमीटर. आपल्याला फोकल लेंथ पाहिजे म्हणून फोकल लेंथ मी इकडे घेतली. फोकल लेंथचा फॉर्म्युला काय झाला सांगा, 100 अपॉन पॉवर. आता फोकल लेंथ दोन्ही पॉवर दोन्ही दिलेत, ऑब्जेक्टिव्हची पण दिलेली आहे, आयपीसची पण दिलेली आहे. म्हणून आता फोकल लेंथ दोघांच्या पण काढून घेतो. कशा रे, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह इज इक्वल टू 100 अपॉन पॉवर ऑफ ऑब्जेक्टिव्ह, 100 अपॉन 25 ऑब्जेक्टिव्हची पॉवर किती आहे सांगा, 25 डायोप्टर आहे, बरोबर. काय निघाली, 4 सेंटीमीटर. ही काय निघाली, फोकल लेंथ ऑफ ऑब्जेक्टिव्ह निघालेली आहे. आता तसंच सिमिलरली मी फोकल लेंथ ऑफ आयपीस सुद्धा काढून घेतली. कसं, 100 अपॉन पॉवर ऑफ आयपीस. पॉवर ऑफ आयपीस किती दिली, 5 डायोप्टर दिली. 100 अपॉन 5 इज इक्वल टू 20 सेंटीमीटर. आपल्याला मित्रांनो कसली लिस्ट मॅग्निफाईंग पॉवर फाइंड आउट करायची, कसली लिस्ट म्हणजे कमीत कमी मॅग्निफाईंग पॉवर फाइंड आउट करायची. मग इमेज कुठे फॉर्म झाली पाहिजे सांगा, इन्फिनिटी होते, आपल्याला माहित आहे. मॅक्सिमम मॅग्निफाईंग पॉवर जर विचारली असती तर फायनल इमेज कुठे फॉर्म व्हावी लागली असती सांगा, डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन वरती. आपल्याला लिस्ट मॅग्निफाईंग पॉवर फाइंड आउट करायची म्हटल्यावर फायनल इमेज कुठे होणं गरजेचं आहे, इन्फिनिटी वरती होणं गरजेचं आहे. मग मॅग्निफाईंग पॉवरचा फॉर्म्युला काय ना सांगा, इन्फिनिटी वरला मॅग्निफाईंग पॉवर ॲट इन्फिनिटी इज इक्वल टू मायनस व्हीओ अपॉन यूओ इंटू डी अपॉन एफ येणार. ओके, ठीक आहे. मग आपल्याकडे व्हीओ आहे का बघा, व्हीओ नाहीये, बरोबर. युओ पण नाही, बरोबर. युओ दिलाय का, दिलेला नाही. परंतु लेंथ ऑफ ट्यूब दिली का मित्रांनो, दिलेली आहे बघा. लेंथ ऑफ ट्यूब किती दिली, 30 सेंटीमीटर दिली. आणि लेंथ ऑफ ट्यूब जेव्हा फायनल इमेज कुठे फॉर्म होत असेल, इन्फिनिटी वरती फॉर्म होत असेल तर काय फॉर्म्युला येतो सांगा, एल इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ व्हीओ प्लस मॅग्निट्यूड ऑफ एफ. ओके, एकदम इझी प्रॉब्लेम आहे. मग लेंथ ऑफ ट्यूबची व्हॅल्यू टाकली, 30 इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ व्हीओ प्लस एफ ची मॅग्निट्यूड, फोकल लेंथ ऑफ आयपीस 20. मग 30 मायनस 20 इज इक्वल टू व्हीओ किती मिळाला सांगा, 10 सेंटीमीटर मिळाला. मग व्हीओ मिळाला मित्रांनो, एफओ पण आहे. युओ कसा फाइंड आउट करणार, आपलं टार्गेट हे आहे, याच्यातले सगळे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. व्हीओ मिळाला, व्हीओ आहे, एफओ आहे. आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे, हा फॉर्म्युला लेन्सचा 1 अपॉन व्हीओ मायनस 1 अपॉन यूओ इज इक्वल टू 1 अपॉन एफओ. ओके, ठीक. 1 अपॉन व्हीओ ची व्हॅल्यू टाकली 10, समजतंय, मायनस 1 अपॉन यूओ फाइंड आउट करायचं. बघा मित्रांनो, इथं जो व्हीओ टाकलाय हा व्हीओ विथ साइन कन्व्हेन्शन, हा जो फॉर्म्युला, ह्या फॉर्म्युल्यामधल्या व्हॅल्यू साइन कन्व्हेन्शन यूज करून टाकायचे असतात. तुम्हाला सर आहे असंच टाकलाय का, तर व्हीओ प्लसच आहे ना. हा ऑब्जेक्टिव्ह घेतला होता, ही आयपीस घेतली होती, बरोबर. ऑब्जेक्ट इथं ठेवला होता आपण, हा ऑब्जेक्टिव्हचा ऑप्टिकल सेंटर
हे काय झालं, हे ऑब्जेक्ट डिस्टन्स झालं युओ. इन्सिडेंट रे असा होता, युओ कसा येणार ऑब्जेक्टिव्हच्या केसमध्ये मायनस येणार. ओके, पण इमेज जी फॉर्म झाली होती, इमेज इकडे फॉर्म झाली होती, आठवते का बघा, बरोबर. इमेज जे आहे ते इमेजचं डिस्टन्स आपण असं मोजणार व्ह्यू. व्ह्यू कसं घेतलं, इन्सिडेंट रेच्या सेम डायरेक्शन मध्ये, म्हणून कसं घेतलं प्लस. ओके, आयपीसच्या केसमध्ये मात्र तसं नव्हतं. आयपीच्या केसमध्ये बघा, हा आयपीस आहे. ओके, आयपीच्या केसमध्ये ही इंटरमिडिएट इमेज ह्याच्यासाठी ऑब्जेक्ट व्हायची. मग हे काय व्हायचं, ऑब्जेक्ट डिस्टन्स फॉर आयपीस. आता इन्सिडेंट रे कसा आहे, असा आहे, आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण असं मोजतो उलट. माझ्यानंतर युई कसा आला, निगेटिव्ह. बरं, फायनल इमेज सुद्धा इकडेच फॉर्म झाली, म्हणजे व्ही सुद्धा कसं येणार, निगेटिव्हच. म्हणजे ऑब्जेक्टिव्हच्या केसमध्ये लक्षात ठेवण्यासाठी ते लिहून ठेवतो मी, ऑब्जेक्टिव्हच्या केसमध्ये युओ हा निगेटिव्ह घ्यायचा, व्हीओ पॉझिटिव्ह घ्यायचा. आणि आयपीसच्या केसमध्ये युई निगेटिव्ह घ्यायचा, व्हीई सुद्धा निगेटिव्ह घ्यायचा. परंतु हे साइन कन्व्हेन्शन हा फॉर्म्युला वापरताना मॅग्निफाईंग पॉवर काढताना वापरायचं का, साइन कन्व्हेन्शन नाही आहे अशाच व्हॅल्यू टाकायच्या. ठीक आहे, 1/VO 1/10 टाकला, -1/UO 1/FO, फोकल लेंथ किती काढले, 4 टाकली. ह्याच्यावरून बघा, हा जो 1/4 आहे पलीकडे गेला, मायनस झाला, 1/10 -1/4, हा -1/UO अलीकडे आला, प्लस झाला 1/10. आता इथं मी 10 बेस करण्यासाठी, 10 डिनॉमिनेटर करण्यासाठी खालीवर 2.5 ने मल्टिप्लाय केलं. डिनॉमिनेटर सेम असेल तेव्हा सबट्रॅक्शन करू शकतो ना आपण, म्हणून 2.5/10 झालं. मग काय होणार, 1 - 2.5, 1 - 2.5 -1.5/10 इज इक्वल टू काय मिळालं, 1/UO मिळाला. मग UO इज इक्वल टू काय मिळणार सांगा, -10/1.5 सेंटीमीटर. हे अजून सिम्प्लिफाय करू शकता तुम्ही, गरज नाही. UO इज इक्वल टू किती मिळालं, -10/1.5 सेंटीमीटर मिळालेलं. नाव आपलं टार्गेट हे आहे, मॅग्निफाईंग पॉवर फाइंड आउट करायचे इन्फिनिटीवरली. मग मॅग्निफाईंग पॉवर ऍट इन्फिनिटी इज इक्वल टू काय सांगा, -VO/UO इंटू D/FE. चालेल, ठीक. मायनस व्हीओ ची व्हॅल्यू किती आहे बघा, व्हीओ आपण 10 काढलाय, अपॉन युओ इज इक्वल टू -10/1.5. मला सांगा हे मायनस सुद्धा घेणार का इथे तुम्ही, नाही, फक्त काय घ्यायचे, मॅग्निट्यूड घ्यायचे. मॅग्निफाईंग पॉवर काढताना 10 अपॉनचा 1.5 वरती गेला का बाळांनो, गेला, इंटू D 25 आहे, अपॉन FE फोकल लेंथ ऑफ आयपीस किती दिलेली आहे, 20 दिलेली आहे. ओके, ह्या 10 बरोबर हे 10 काय झाले, पळून गेले, राहिले काय सांगा, -1.5 इंटू हे बघा, 5 5 25, 5 4 20, म्हणजे किती ना 5/4 आला. समजतंय, हे -1.5 इंटू 5/4 किती येणार सांगा, 1.25 येईल का रे, 1.25 5/4 -1.5 इंटू 1.25 केलं तुम्ही तर किती येईल सांगा, 1875. बरोबर, -1.5 इंटू 1.25 जर तुम्ही केलं तर किती येईल, 1875. मायनस वाला परंतु डेसिमल कुठे येणार सांगा, 1.875 देणार सांगा, 1.875. काय डाऊट आहे का, दिस इज द मॅग्निफाईंग पॉवर ऑफ कंपाऊंड मायक्रोस्कोप. परंतु कसली मॅग्निफाईंग पॉवर सांगा, लिस्ट मॅग्निफाईंग पॉवर. का तर इमेज कुठे फॉर्म होते, इन्फिनिटी वरती इमेज फॉर्म होत असते, कमीत कमी मॅग्निफाईंग पॉवर. ठीक आहे, तर फ्रेंड्स आपला एकच ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट राहिले, टेलिस्कोप. आणि टेलिस्कोप झाल्यानंतर आपला हा जो रे ऑप्टिक्सचा बरेच दिवस झालं पार्ट सुरू आहे तो कम्प्लीट होतोय. नेक्स्ट आपण टॉपिक सुरू करणार आहोत, वेव्ह ऑप्टिक्स. थँक्यू.